नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र यांची सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मधले PYQ प्रश्न जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 22 डिसेंबर पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच एनरोल करा. चला तर मग प्रश्न पाहूया आपले. पहिला प्रश्न आहे, 16 मेन कॅन रीप अ फील्ड इन 8 डेज. 8 men can reap a field in 8 days. The 8 men will reap the field in the same field in. ते आपल्याला विचारलेलं आहे. तर 16 मेन्स जे आहेत ते 8 दिवसात ते करतात आहे. तर टोटल वर्क आपल्याला इथे काढावं लागेल. बघा, टोटल वर्क इज इक्वल टू नंबर ऑफ मेन इंटू नंबर ऑफ डेज. ठीक आहे. नंबर ऑफ मेन किती आहेत? 16 मेन 8 डेज. 16 8 128 मॅन आणि डेज. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता नंबर ऑफ डेज काढायचे आहेत, कारण आपल्याला डेजचं विचारलंय ना. ठीक आहे. टोटल वर्क डिवायडेड बाय नंबर ऑफ मेन किती आहे? टोटल वर्क 128 आणि नंबर ऑफ मेन किती दिला? 8 मेन. ओके. तर याचं किती येणार आहे? 16 डेज जे आहे ते आपल्याला लागणार आहे. कोणाला? 8 मेनला. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वन साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 126 सेंटीमीटर. द डिफरन्स बिटवीन द हायपोटेनियस अँड अदर साइड इज 42 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ द हायपोटेनियस इज. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ए ची व्हॅल्यू जी आहे ती 126 आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलची. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला हायपोटेनियस आणि अदर साइडची जी आहे व्हॅल्यू दिली आहे 42 सेंटीमीटर. सॉरी. तर बी इज इक्वल टू सी मायनस 42. ठीक आहे. आणि पायथागोरसचा थेरम आपल्याला माहिती आहे, A² प्लस B² इज इक्वल टू C². त्यानंतर आपल्याला पुटअप करायचं 126² प्लस C मायनस 42 स्क्वेअर इज इक्वल टू C². 126चं काय होतं? 15,876 प्लस C², याला आपल्याला करायला लागेल 2AB प्लस B². ओके, याला. ठीक आहे. इज इक्वल टू C². नंतर 15,876 प्लस C² मायनस 84C प्लस 1764 इज इक्वल टू C². ओके. आता आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. 15,876 प्लस 1764 मायनस 84C इज इक्वल टू C² मायनस C². ठीक आहे. हे 0 होऊन जातं. त्यानंतर हे ऍड ऑन करा, 17,640 मायनस 84C. सी ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला 17,640 डिवायडेड बाय 84 म्हणजे किती असणार आहे? 210 सेंटीमीटर असणार आहे. हा लेंथ किती असणार आहे हायपोटेनसची? 210 असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढावे लागतात आहे. त्यानंतर आहे आपला प्रश्न, द ऍव्हरेज एज ऑफ द बॉईज इन द क्लास इज ट्वाइस द नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास. Okay. If the ratio of the boys and the girls in the class is class of 36 is 5:1, then what is the total age of the boys in the class? ठीक आहे. हे विचारलेलं आहे. त्यांना आता आपल्याला काय करावं लागेल? टोटल नंबर किती आहेत? नंबर ऑफ स्टुडंट आहेत 36. ठीक आहे. रेशो त्यांनी सांगितलं आहे 5:1, म्हणजे आपण काय करतो? 5:1 इज इक्वल टू 6. ठीक आहे. नंबर ऑफ बॉईज आपल्याला काढूया आता आपण. 5/6 इंटू 36 इज इक्वल टू 30. नंबर ऑफ गर्ल्स किती असणार आहे? 1/6 इंटू 36 म्हणजे 6 मुली आहेत आणि 30 मुलं आहेत. ओके. तर आता आपल्याला ऍव्हरेज एज काढायची आहे बॉईजची. तर किती? 2 आणि 6. ऍव्हरेज एज ऑफ बॉईज 2 इंटू नंबर ऑफ गर्ल्स किती आहे? 6 म्हणजे किती? 12. 12 इयर्स आहे ऍव्हरेज नंबर ऑफ बॉईजची. त्यानंतर मग आता टोटल एज काढायची आपल्याला. टोटल एज ऑफ बॉईज इज इक्वल टू 12 आली आहे इंटू 30. 30 किती? नंबर ऑफ बॉईज होते. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 360 इयर्स असणार आहे. म्हणजे किती आहे? टोटल एज जो आहे ते बॉईजचा ती 360 असणार आहे. ठीक आहे. हे एजेस वरचे प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात.
त्यानंतर आपला प्रश्न आहे, a ball of radius 3 centimeter is melted and is molded into a cylinder of the same radius. The height of the cylinder will be. यामध्ये आता आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर जे आहे त्याचा सगळा फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर चा फॉर्म्युला काय आहे, 4/3 πr cube, वेअर आर एस जो आहे तो रेडियसचा स्पियर आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर तो आहे πr² CH. ठीक आहे. आर सी काय आहे, सिलेंडर आहे. ठीक आहे. आर एस ची व्हॅल्यू काय आहे, 3 सेंटीमीटर आहे. आर सी ची व्हॅल्यू काय, 3 सेंटीमीटर आहे. 4/3 π 3 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू π 3 सेंटीमीटर स्क्वेअर H. ठीक आहे. 36 π सेंटीमीटर क्यूब 9 π सेंटीमीटर H. त्यानंतर H ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायचं, डिवाइड आपल्याला करायचं दोघांना 9 π ने. ठीक आहे. 36 π cm³ डिवायडेड बाय 9 π cm². ठीक आहे. H ची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, 4 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला काय लागलं, यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर आणि सिलेंडरचा फॉर्म्युला येणे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. त्यामुळे ते पण आपल्याला ते अभ्यास करायचा आहे. चला, त्यानंतर आता म्हणतोय, अ कोन, अ हेमिस्फिअर, अ सिलेंडर स्टँड ऑन इक्वल बेसिस हॅव द सेम हाईट, द रेशो ऑफ देअर व्हॉल्यूम आर. आता इथे आपल्याला विचारलंय की रेशो काय आहे अ कोनचा जर का आपण काढला तर. ठीक आहे. तर आता आपल्याला व्ही कोनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, 1/3 πr² सी लिहिते. ठीक आहे. सबस्टिट्यूटिंग एच जो सबस्टिट्यूट केलाय तो आर साठी केलाय. ठीक आहे. मग 1/3 πr³. ठीक आहे. त्यानंतर हेमिस्फिअरचा काय आहे, एच लिहिते याच्यासमोर 2/3 πr³. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला एच ची काही फॉर्म्युलाची नीड नाहीये. त्यानंतर सिलेंडर πr²H. ठीक आहे. इथे पण आपल्याला आर हे करावं लागेल, सिलेंडरचा CY लिहिते. ठीक आहे. एचच्या जागी आपण काय लिहू, πr³. ओके. तर आता काय, 1/3 πr³ इज टू 2/3 πr³ इज टू πr³. म्हणजे 1/3 2/3 आणि हे 1, म्हणजे आपलं काय असणार आहे, 3 3 1 2:3. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता हे नुसतं फॉर्म्युल्यावरूनच आपण काढलेलं आहे उत्तर. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेज करणं खूप महत्वाचं आहे. ओके. चला, एज मार्क in English are 2 less than the 60% of the marks obtained by him in English and the maths together. If the total marks obtained in English and maths be 300, what are his marks in maths? आता काय म्हणतो, हा इंग्लिश प्लस मॅथ्स याला 300 आहे. तर ई इज इक्वल टू आणि काय 2% लेस, 0.60% ते घेऊन घेऊया, ई प्लस एम -2 लेस आहे. ठीक आहे. नंतर ई प्लस एम इज इक्वल टू 300 आहे. तर मग काय 0.60 त्यामध्ये आपण 300 टाकून देऊया, -2 म्हणजे 180 -2 इज इक्वल टू 178. आणि ई प्लस एम ची काय होती, 300 होती. 178 ई ची व्हॅल्यू आलेली आहे. तर आता एम ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, 300 - 78 178, म्हणजे एम ची व्हॅल्यू काय, 122 एम ची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण उत्तरे काढत असतो. ओके. तर आपण इथे काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आपली बॅच आहे येत्या 22 डिसेंबर पासून आपण सुरू करतो आहे. नक्की इनरोल करा किंवा डाउनलोड करा ग्लोबल ऑनलाईन ॲप. ओके एव्हरीवन, थँक्यू.